गावाचं नाव, आपल्या गावाचं नाव आज तो भारत देशात त्याचं कुठेही, आपली इच्छा आहे की त्याचे महाराष्ट्रात पोस्टिंग व्हावं, परंतु भारतात कुठेही पोस्टिंग व्हावं, तो रुईची मान ताट केल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा त्याचा स्वभाव आहे, त्याचं व्यक्तिमत्व आहे. अभिजित, मी पोलीस होण्यामागे मी माझं मी सर्व फक्त अभिजित आहे. आज 27 घरातले पोलिसांचे एकटे होय. अभिजित मुळे 27 घरात भाकरी मिळत आहे, ती फक्त अभिजित मुळे मिळत आहे. अभि, तुझा बॉडीगार्ड म्हणून येईल मी लवकर सातारा जिल्ह्यात येतो. अधिकारी व्हावा ही माझी 25 वर्षापूर्वीची इच्छा होती. तिथपर्यंत लढायचं, ज्या दिवशी शेवटचं होईल त्या दिवशीपासून तू माझं घर बघ. मी तेवढाच फक्त उराशी बाळगून होतो आणि त्या आज मी तुमच्या गावकऱ्यांच्या समोर माझं म्हणजे स्वप्न साकार झालं आणि मी ह्या कुटुंबाला फक्त हिमालयासारखा माग आधार होतो आणि मागं हटलो नाही. पण मी शेवटच्या क्षणापर्यंत मुलाला म्हणतो लढायचंय, ज्या दिवशी शेवटचा क्षण संपल त्या दिवशी तो ठिकाणी या. मग आज मला तुमच्या गावाच्या आणि सगळ्यात मोठं यश माझ्या नाथबाबाच्या कृपेने मला मिळालं, माझ्या आई बापांच्या कृपेने मिळालं. नाथसाहेबाच्या नावानं आयुष्य कसं सर्कल मध्ये असतं त्याच्यातलं एक उत्तम उदाहरण तुम्हाला देतो मी. 2014 मध्ये ह्या स्टेजवर दिल्लीला जायच्या आदल्या 2 दिवसापूर्वी आम्ही डान्स परफॉर्म केला होता आणि त्याच 11 वर्षानंतर त्या स्टेजवर माझा IPS IAS म्हणून सत्कार होतोय. खरंच खूप आनंददायी क्षण आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आई बाबा फक्त ही गोष्ट तुमच्यासाठी बस. नमस्कार मंडळी, पुन्हा तुमचं नवीन व्हिडिओ स्वागत आहे. मस्तपैकी व्हिडिओ चॅनल तुम्हाला कळलं असेल की काय धिंगाणा होणार आहे आज. मस्तपैकी आपल्या भावाने UPSC एक्झाम क्लिअर केली, अभिजित चौधर, वन अँड ओनली. आणि आता त्याची मिरवणूक आहे. आपण मिरवणुकीला चाललोय गावामध्ये. आमच्या गावामध्ये बऱ्यापैकी लोक शासकीय पदावरती आहेत. शासकीय पद म्हटलं की शिक्षक वर्ग असो, पोलीस वर्ग असो, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं आपले सचिन चौधर जे तहसीलदार आहेत. विदाऊट टाइम वेस्ट आपण आता निघूया जिथे अभिजितची मिरवणूक आहे आणि फुल धिंगाणा करूया. कशी होती मिरवणूक आपण बघूया. आपल्या सोबत आहेत PSI अतुल ढोले, मुंबई. खतरनाक, एक नंबर. अतुल, आपला भाऊ आज झालाय UPSC पास. खतरनाक, यशाच्या एकदम शेवटच्या टोकाला पोहोचलाय. आपण सध्या रुई गावामध्ये खतरनाक, आणि बघूया कशा प्रकारे त्याचं आपलं गाव हे त्याचं स्वागत करतंय मिरवणुकीमध्ये. आणि मस्तपैकी डबल धमाका आहे. जत्रा चालू आहे आणि जत्रेमध्ये असं काहीतरी बातमी आली की मस्त उत्साह असा दुगणा झालाय. कारण की मंडळी आपली जमती आता थोड्याच वेळात. मस्तपैकी डीजेची तयारी. रुई गावामध्ये असा वेगळाच उत्साह. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहतो. शब्द नाही, शब्द बोलायला एक नंबर. आम्या एक नंबर. या गावात एक नाही, दोन जत्रा एक नंबर. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहतो
गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला. तुझ्या हातील दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला. होर पुढे तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. येईल ओंजळीत जग सार आपसुक सामील होती र दिशा. सपान साकळलं पापणीच्या खाचरीत चढू दे त्याची र नशा. खिंडार पडू दे धार सरू दे उजेड पडू दे तुझा. नशीब चावर गाडीत मागर फिरल बघन तुझ्या. होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा. मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला.
सागर सागर कोण कोण नाचणार? तू पण उठ. आता सगळेच उठा. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न पुरुष टूट गया फुल रुई गाव चौदर वस्ती सगळं संपूर्ण गाव पूर्ण मिरवणुकीमध्ये असं व्यस्त आहे, मग्न आहे, एक नंबर असं. इथे समोर आणि जेवढे टाळ्या तुम्ही आतापर्यंत वाजवले नसतील रुईमध्ये एवढ्या टाळ्या तुम्ही वाजवायच्या. खूप खूप अभिनंदन, खूप खूप. अरे अजून टाळ्या वाजवा. आयुष्यात पहिल्यांदा क्षण आला. खूप 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 माध्यमिक शाळेचा विद्यार्थी आहे आणि तो आज IAS IPS झाला आहे. म्हणजे कुणी न्यूनगंड बाळगता कामा नये की कुठल्या शाळेत शिकलो, फक्त जट्ट आणि चिकाटी पाहिजे. त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे अभिजित. काल परवाच अष्टमी झाली आणि अष्टमीच्या दिवशी मी अतुल ढोलेला विचारलं की अरे अतुल, तुम्ही सगळेजण कामाला लागला, अभिजितचं तेवढं काम राहिलेलं आहे, तेवढं काम झालं तर तुमच्या मित्रमंडळीमध्ये सगळ्यांची कामं झाली.
पहिलं अभिजीतच्या घरी घेऊन अक्षरशः गळ्यात पडून त्याला मिठी मारली. खरंच म्हणलं सार्थक आज तो 27 जणांच्या घरी चुली पेटावल्या. आज सोपं नाही. आज आपल्या गावचे सुपुत्र अभिजित चौधर याचे UPSC मार्फत सिलेक्शन झालेले आहे. तर मी त्याबद्दल खूप खूप त्याचं अभिनंदन करतो. वय वर्ष 41 पहिल्यांदा स्टेजवर उभा राहिला. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व ग्रामस्थ, मी या ठिकाणी 2 मिनिटं फक्त अभिची ओळख आमची सांगणार आहे. पाटील आला आमच्या घरावर. पाटील म्हणले मास्तर डे माझ्या पोराचा डान्स पूर्ण झोपलेला का मला तुला आखली पाहिजे. अक्षरशः अभिला झोपेतनं उठून डान्स करला होता. अभिचा अभि झोपून गेला होता. म्हणजे अतिशय छान. म्हणजे त्यावेळेची आठवण. अभि लहान असताना देखील ते गाणं मला शब्द अजून पाटील आठवतात. काला कवा काट खायगा. अभिने तसला काळा असा ड्रेस घातला होता आणि अभि असं एवढं फक्त घालायचं काला कवा काट खायगा. प्रथम मी अभिचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो की त्यांनी गेल्या 10 वर्षात जी जिद्द दाखवलेली आहे, त्यांनी केलेले सॅक्रिफाईस असेल किंवा त्यांनी घेतलेले जे काही एफर्ट्स असतील आणि त्यांनी झेललेलं अपयश आहे हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. टोटल 10 लाख मुलं बसतात. 10 लाख मधून प्रिलिमला फक्त 10,000 पास होतात. बरोबर ना अभिजित? म्हणजे % मध्ये निकाल लागतो. अभिजितच्या सर्व तरुण मित्रांनी मिळून हा निकाल लागल्याबरोबर त्याच दिवशी हा जो सन्मान सोहळा अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीने आयोजित केलेला आहे. आपल्या सन्मानाचा आणि आपल्या कर्तृत्वाचा आहे, आपल्या गावच्या कर्तृत्वाचा आहे. म्हणून जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करायचं. अभिजित अनुराधा रामदास चौधर. तारुण्य म्हणजे काय तर तारुण्य म्हणजे एक दक्षता अंगार असतो. जिथं असतो तिथं अन्यायाची चीड असते आणि यशाची गमक त्याच्यामध्ये असतात. म्हणून तारुण्याला खूप महत्व आहे. खूप खूप धन्यवाद. कौतुक सोहळा म्हणूयात, हा घरचा आहे. त्याचा कौतुक सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय. त्याला उत्तर म्हणून म्हणूयात किंवा त्याचा प्रवास म्हणून म्हणूयात. या ठिकाणी मी अभिजितला की अभिजित अनुराधा रामदास चौधर IAS IPS यांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. हॅलो हॅलो. नाथसाहेबाच्या नावानं जे काय आहे ते फक्त त्याच्यामुळे. आणि मास्तर आम्ही सदस्य नाही व्हॉलीबॉलचा, आम्ही फाउंडर आहे. लक्षात घे. कळलं ना तुला? पप्पा सांग रे त्याला. चला तर आज तारीख 22 एप्रिल 2025. स्टेज हेच. खरं तर आयुष्य कसं सर्कलमध्ये असतं त्याच्यातलं एक उत्तम उदाहरण तुम्हाला देतो मी. दिल्लीला जायच्या अगोदर आम्ही सर्व तरुण मंडळांनी ऑगस्ट 2014 मध्ये ह्या स्टेजवर दिल्लीला जायच्या आदल्या 2 दिवसापूर्वी आम्ही डान्स परफॉर्म केला होता. आणि त्याच 11 वर्षानंतर त्या स्टेजवर माझा IPS IAS म्हणून सत्कार होतोय. खरंच खूप आनंददायी क्षण आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आई बाबा फक्त ही गोष्ट तुमच्यासाठी बस, बाकी कोणासाठी नाही. हा शेवटचा अटेम्प्ट. सायकोलॉजिकली, फिजिकली, बायोलॉजिकली पूर्णपणे ब्रेकडाऊन पॉइंटला गेलो होतो मी. तुम्हाला आठवत असेल जूनचा पहिला आठवडा 2023 सत्कार होता इथं प्रतीक जराड आणि शुभांगी मॅमचा. बाबांना निमंत्रण होतं. बाबा स्टेजवर होते. मे बी असाच 1.5 तास कार्यक्रम चालला असेल. मी पुण्यात होतो अश्विनीच्या एक्झाममुळं. मी पुण्यात असताना फक्त एकाच गोष्टीचा विचार करत होतो की माझा बाप त्या खुर्चीवर बसून काय 1.5 तास विचार करत असेल आणि त्या माणसाच्या मनाचा काहूर किती माजला असेल की 4 इंटरव्ह्यू देऊनही त्या मुलाला ती मिळत नाहीये ती गोष्ट, तो सन्मान त्या माणसाने त्या डोळ्यात अतिशय बघितला आणि ते पूर्णपणे मनात सामावून घेतलं.
तीच गोष्ट होती जी मला ह्या अटेम्प्टला इन्स्पायर करत होती की करायचंय तर फक्त बापासाठी नाही तर नाही. आता गोष्ट येतो मी इंटरव्ह्यूवरती. मी अभिजित अनुराधा रामदास चौधर, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस 2024 मध्ये माझा 487 रँक आलेला आहे. मोस्ट प्रॉबेबली मला IPS मिळेल आणि रेअर मध्ये IAS मिळू शकतं. तर ह्या 5व्या इंटरव्ह्यू पर्यंत दरवेळी बोर्ड मला एकच प्रश्न विचारायचा पहिल्यांदा गेलं की अभिजित, आता मी मराठीत सांगतो, इंग्लिश मिडियम होतं माझं, की हे चौधरी आहे का चौधर आहे? तुझ्या आडनावामधला वाय मिसिंग आहे, वाय. त्यांना मी सांगायचो नाही सर, हे चौधरच आहे. मे बी UPSCला आता कळालं असेल की ते चौधरी नाही तर ते चौधर आहे. आणि मला वाटतं हे फार महत्वाचं आहे. आणि UPSC मध्येच काय, IAS IPS मध्ये चौधर काम करणारा मी फक्त पहिला व्यक्ती असेल ज्यामुळे माणसांना कळेल की बाबा चौधर आडनाव पण आहे. ही गोष्ट त्यांच्यासाठी, गावकऱ्यांसाठी. आता ती गोष्ट झाल्यानंतर मला असं वाटतं की माझा स्ट्रगल, सगळे लोक म्हणतात की माझा स्ट्रगल आहे. स्ट्रगल खरं माझ्या वडिलांचा होता. माझा स्ट्रगल नव्हता, माझी चॉईस होती. आणि चॉईस ज्यावेळेस तुम्ही निवडत असता की मला करिअर ह्यामध्ये करायचंय, तर त्यामध्ये येणारे चढ उतार, त्यामध्ये येणाऱ्या चॅलेंजेस, ह्या स्ट्रगल नसतो. कारण ती पार्ट अँड पार्सल आहे. तुम्हाला तेवढा चॅलेंजेस फेस केल्याशिवाय तुम्हाला ती गोष्ट मिळणार नसते. त्यामुळं त्या गोष्टीला स्ट्रगलचं नाव देणार नाही मी. कारण स्ट्रगल तो माणूस करतो ज्याला 2 टाइमचं नीट खायला मिळत नाही. माझा पाडासारखा एवढा बाप असताना मला कुठल्याही त्या गोष्टीची पर्वा कधी करावी लागली नाही. म्हणजे एक उदाहरण मला आठवतं की मी पुण्यामध्ये होतो, लायब्ररीतून घरी जाणार होतो, लायब्ररीची फीस भरायची होती, अकाउंटवर पैसे नव्हते. बाबांना म्हणलं बाबा 2000 रुपये मला सेंड करा, अकाउंटवर टाका. बाबांनी 5व्या मिनिटाला पैसे सेंड केले. मला म्हणले पैसे सेंड केलेत. मी लायब्ररीतून जात असताना 10:30 पावणे 11 वाजता शास्त्री रोडला ATM मध्ये गेलो. बघितलं तर बाबांनी 2000च्या ऐवजी मला 9000 त्यामध्ये टाकले होते अकाउंटवर. माझ्या टचकन डोळ्यात पाणी आलं. मग मी त्यावेळेस बसने जात होतो, बसने माघारी आलो. स्वारगेटला माझी रूम होती, मी नातुल डोले सोबत राहत होतो त्या रूम मध्ये. माघारी चालत जात असताना मी आईला माझ्या फोन केला. आईला म्हणलं होय आई, मला जसे आई वडील पाहिजेत तसे तुम्ही मला भेटलात, पण तुम्हाला जसा मुलगा पाहिजे खरंच मी तसा मुलगा आहे का? आईला माझ्या टेन्शन आले की एवढा सिरियस प्रश्न का विचारतोय हा? तर मला फक्त एवढंच सांगायचं होतं त्यांना की जेवढं मी मागितलंय त्याच्यापेक्षा जास्त कितीतरी पटीनं तुम्ही मला दिले. दरवेळी मी 10वीचा रिझल्ट लागला की, 8वीचा रिझल्ट लागला, 9वीचा रिझल्ट लागला की विचार करायचो. विद्याप्रतिष्ठानमध्ये सत्कार त्या पालकांचे व्हायचे जिथं पहिला आणि दुसरा आणि तिसरा नंबर आलेला आहे. मला नेहमी वाटायचं की माझ्या आईवडिलांना त्या निकालाच्या दिवशी फक्त की माझ्या आईवडिलांचा पण असा कधीतरी सत्कार व्हावा. आणि ते 20 दिवसानंतर ते पुसून जायचं. त्याच्यानंतर 12वी झाली, इंजिनिअरिंग झालं. पण खरं सांगू की ही गोष्ट जेव्हा आज मी याची डोळा बघतो त्यावेळेस खरंच खूप समाधान होतं की आज मला असं वाटतंय की आज रुईला पुन्हांदा वाटत असेल की खरंच गावाचा सुपुत्र पुन्हा एकदा अधिकारी झाला आणि पूर्ण गाव अधिकारी झाल्यासारखं त्यांना भासतंय. आणि मी हे कार्यक्रमातून ती गोष्ट बघतोय. खरंच खूप खूप धन्यवाद. मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो आणि माझं भाषण थांबवतो. 2017 मध्ये मी जेमतेम 23-24 वर्षाचा होतो. आणि 23-24 वर्षाचा मुलगा त्या UPSCच्या त्या बिल्डिंगमध्ये, ज्या बिल्डिंगने पूर्ण शतक इतके भारी अधिकारी घडवले आहेत, त्या बिल्डिंगमध्ये त्या गेटच्या आत कोणालाही जायला परमिशन नसते. म्हणजे तुम्ही मंत्र्याचा मुलगा असो किंवा तुम्ही मंत्री असो, तुम्हाला त्या गेटच्या आत CISF सोडत नाही. त्या गेटच्या आत मी गेलो. इंटरव्ह्यूला माझा कॉल आला. ज्यावेळेस इंटरव्ह्यू वेटिंग रूमच्या बाहेर मी खुर्चीवर बसलो होतो ना, त्यावेळेस विचार करत होतो की भवरा खेळणारा, सुरपाट्या खेळणारा, रुईतला पोरगा, गोट्या खेळणारा आज दिल्लीमध्ये आला आणि त्या रुई गावाचं रिप्रेझेंटेशन मी तिथे करत होतो. इतका मला अभिमान वाटत होता की माझं यावेळी होईल, पण झालं नाही. तसेच ज्या 4 वेळी इंटरव्ह्यू देऊन पण माझं झालं नाही. आणि हा लास्ट अटेम्प्ट होता. आणि ह्याची खात्री आणि याची शाश्वती नव्हतीच
की मी पास होईल किंवा नाही, किंवा इतिहास तसा होता की 4 वेळा मी पास झालो नव्हतो. मला खरं सांगू, ह्या रिझल्टला फक्त एवढीच गोष्ट वाटत होती की मी जर पास नाही झालो तर मला आयुष्यात अशी कोणती गोष्ट करावी लागेल जेणेकरून माझ्या वडिलांना वाटेल की त्यांचं जीवन सार्थक झालं. त्याचा विचार मी सतत करत होतो. पण खरंच नाथबाबाच्या कृपेने मला ती गोष्ट करायला भाग पाडलं नाही. आणि UPSCचा आज 2 वाजता निकाल लागल्यानंतर 487 रँक म्हणून मी पास झालो. आणि खरंच गावकऱ्यांचं मी आभार मानतो आणि माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. येईल ओंजळीत जग सार आपसुक सामील होती र दिशा. सपान साकळलं पापणीच्या खाचरीत चढू दे त्याची र नशा. खिंडार पडू दे, धार सरू दे, उजेड पडू दे तुझा. नशीब चावर गाडीत मागर धीरला